गुड आफ्टरनून. चला आता आपण खाली उतरतोय सड्यावरून. उतरायची वाट तुम्हाला दाखवतो. डोंगरात आलेलो मस्तपैकी. हा डोंगर आहे बघा. इकडे काजूची झाडं होती, भरपूर काही आम्ही बघितलं, करवंद खाल्ली. आता मस्तपैकी आपण घरी जायच्या मार्गाला इकडे आपण उतरतोय. आपण उतरायचा रस्ता बघून घेऊ शकता तुम्ही. इकडून वाट काढत काढत आम्ही आता खाली जाणार सरळ. किती वेळ लागतोय बघा. आता स्टार्ट केलं आहे जस्ट उतरायला. डोंगर हा बघा. हा एक जो आहे हा माझा भाचा आहे. हा आला आहे मुंबईवरून डोंगर बघायला. आम्ही पण मुंबईलाच असतो, पण आता डोंगर बघायला आलेलो. इकडे मस्तपैकी आम्ही काजू वगैरे काढलेत. आता चाललो आहे घरी. चाललो आहे आपण. दुपारीच जाऊन मस्तपैकी आंघोळ वगैरे करायची आणि जेवायचं आहे. सावकाश सावकाश चला. पाय वगैरे बघून टाक रे. चला थोडा फास्ट चालेल तरी चालेल, पण जास्तही फास्ट चालू नका. चला कशी वाट आहे तुम्ही बघू शकता. खाली उतरायची एकदम छोटीशी वाट आहे. त्याच्यात मध्ये मध्ये तुम्हाला परत झाडांच्या काट्या वगैरे पण दिसणार आहे. हे बघा. आता इथं तुम्हाला वाटेल वाटच नाही आहे, पण आपल्याला वाट बनवायची आहे. बघा हा बघा कसा मुंबईकर वाट बनवतोय बघा. मुंबईचा माणूस असून पण कशी वाट काढली त्याने. ओ मुंबईचे माणूस, चुकीच्या वाटेला नको जाऊ. आपल्याला खाली उतरायचं आहे. चला इकडे चला. इकडे हां खाली उतरायचं आहे म्हणजे आपण खालीच जायचं आहे. आपण आडवं आडवं नाही चालायचं. आता तुम्हाला चढण नाही आहे की तुम्हाला त्रास होणार आहे पायाचा. चला हळूहळू खाली उतरा. आमचे 2 माणूस, अजून 2 भाऊ पुढे गेलेत. ते दिसेनासे झालेत, आमच्या कॅमेऱ्यात पण येत नाही आहेत. चला थोडंसं फास्ट चला. आम्ही त्यांना कॅमेऱ्यात कॅच करूया. चला. अरे बापरे, किती तो रस्ता खडतर. खडतर बोलू शकतो आपण, खडतर नाही खडतर. थोडं मराठीमध्ये तुम्ही ऐकलात. आता थोडा मालवणीत तुमका सांगतोय कसा आम्ही खाली उतारतो होता बघा. ह्यो जो रस्तो आहे ना, ह्यो येताना जरा हालत खराब झाली आमची वर चढताना. आता काय एवढा वाटणार नाही. आता बघा, कारण खाली उताराक जातं. मुंबईत कसे पायरे चढतात देवळात जाताना वर. हैसं तर पायरे पण नाही आहेत. हय सरळ दगड, फक्त दगड. पाय ठेवला सटाकलो का पडलास. काय तुमचं मोठलं वर झालं. 2 भाव आमचे खय बाहेर गेले काय. इतके खाली फास्ट उतारले ते आमका दिसेनाशेच झाले होते. अरे बापरे, धावत जातात की काय. सावकाश सावकाश मुंबई करा जरा. सावकाश चल रे बाबा. चला हा एक आहे जो दगड, जो निशाणी आहे येताना, की हा दगड दिसला की समजायचं डोंगर जवळ आला, कापावर पोचलो. एकदम सरपंडी दगड बोलू शकता याला. चला आता जाऊया हळूहळू उतारूया खाली. आता किती वेळ झालो हा बघा. 3 मिनटं फक्त झाली आहेत. अर्धो सोडो आम्ही उतारलो. अजून आमका अर्धो सोडो खाली उतरायचा. बघा कसे जातं उतरत उतरत मस्तपैकी. दगड दगड आहेत. हैसर यावचा ना तर तुमका बुटच घालून येऊ काय. मी पण चप्पलच घातलं. मुंबईकर इलो सँडल घालून. चला मस्तपैकी. खाली उतारताना काय इतक्या वाटणार नाही, पण वरती जाताना जी हालत झालेली काय विचारू नको. आता बघा, आता आम्ही लगभग 4 मिनटं झाली. लगभग आम्ही पूर्ण उतरतच आलो आहे. आता आपण जास्तीत जास्त आमका 2 मिनटं लागतील खाली रस्त्यावर पोचाक. 2-3 मिनटं लागतील. चला. पण कसा आहे रस्ता बघा. छोटा छोटा वाट काढून काढून आम्ही निघतो. वाट ऑलरेडी असताच, पण ती मधी मधी काढूची पण लागतं, कारण झाडं आहेत आजूबाजू, त्याची फांदी येतात मधी. चला पहिल्यांदाच बघता असतालाच तुम्ही सड्यार काय तुम्ही हय गेलास तरी मुंबईत काय खय सोडो गावाचं नाही. गावातल्या सड्याची जी मजा आहे ना डोंगरावर जाऊची, ती काय मुंबईत खय नाही. चला आता खय चल्लो. हां वाट बघित राहायची लागता बाबा. इलो ह्यो बघा, ह्यो एरिया जो आहे ना ह्यो एकदम आपण आता डोंगराच्या पायथ्याशी इलो. ह्यो बघा, ह्यो जरा ह्यो फुल ओपन एरिया आहे सर. आता बघा ही वाट जरा मोठी झाली.
चला खाली खाली जाऊन माका वाटलेला हा व्हिडिओ करूक लय मोठो व्हिडिओ होतलो, पण 5 मिनटात लगभग वाटच संपली. ती पिशी हा त्याच्या हातात, त्याच्यात पाण्याची बॉटल ठेवली आम्ही. ती येताना आमका जास्त लागलेली, तर जास्त काय आम्ही आता उतारताना उघडूचीच गरज नाही लागली. उतारताना काय एवढं त्रास होणार नाही. तुमका वरती जर चढायचा असता तेव्हा तुम्ही हैराण जाताला. चला आता झाला, थोडासा रवला. तुमका एकदा वर दाखवते. तो बघा तो मळो हा सून डोंगरातसून तुम्ही बघू शकता. आम्ही अजूनही वरच हो, कापार थोडेसे वरती हो अर्ध्या डोंगरात. आता जर खाली उतारलो ना 1 मिनटात, त्या बघा हो मळो तो समोर दिसता ना, तो मळो हा. ही वाट आता काढीत आम्ही जातो. तर इलो लगभग खाली इलो म्हणजे पोचलंच लगभग. आता हैसून जसे डोंगर संपतलो तशी सरळ वाट गावतली, सरळ. मग काय उताराचा विषय येणार नाही. मग एक लेवल येतली, लेवल इली काय समजायचा डोंगर संपलो. बघा पायात काठी लागली वाटतं. चला जाऊ दे, हायला बारीकसा लागला. आता पोचलो इकडे हडसून सरळ जायचा. ओपन वाट बघित राहायची. खय गावता चलायचं डाव्या साईडीन बाहेर पड. आता खय रवलं. आता हैसर उजव्या साईडीक वाटा बघ. चला लगभग डोंगर संपलोच. आत्ता सरळ रस्तो गावतलो आमका. उतार संपत इलो. डोंगर आम्ही लगभग 6.5 मिनटं 7 मिनटं झाली. 7 मिनटात डोंगर उतारलो. आणि ते 2 आमचे भाव गेले ते 3 मिनटातच खाली इले वाटतं. ते धावतच इले. तर आमच्याबरोबर आज मुंबईकर आहे हा, त्यामुळे जरा हळूहळू यावचा लागला. धावत चला आता इलो. आता सरळ रस्तो गावलो बघा. तर हैसून थोडासा चालायचा लागताला 2 मिनटं. जो रस्तो येतलो तुमका दाखवते, पूर्ण रस्त्यापर्यंतच वाट दाखवते. आता इलो एवढे ते नाही तर समजा खय हा डोंगर खय होतो तो. हे बघा, तुमका जर बरं वाटतं बघू भारी वाटलो तर नक्की सांगा. सड्यावरची वाट उतारताना, चढताना आम्ही व्हिडिओ केलेलो, पण चढताना आमचं माणूस जरा दमलो व्हिडिओ बनवूक, त्यांनी बंद केल्या. म्हणून आम्ही उतरताना व्हिडिओ बनवलो. तर बघा हा बघा हा राज आहे. राज, मग कसं वाटलं सड्यावर जाऊन डोंगरात? काय मग मजा आली की नाही? काय मग काय खाल्लं डोंगरात? करवंदे आणि काजू आणि काय बोंडू. जांभळं नाही भेटली? नाही. अरे रे, जांभळं धरलीच नाही. ते बघा ते लांब दिसत आहेत, ते आमचे 2 भाऊ. ते आता लोकांचे आंबे काढायच्या मागे आहेत. कच्चे आंबे 2 काढणार आता आणि ते घरी घेऊन जाणार लोणचं करायला. तर झालं. तर आम्ही लगभग पोचलो आहे. बघूया ते काय म्हणतात ते सड्यावरून. तर त्यांचा एक्सपिरियन्स बघूया काय होता तो. मुंबईकर काय बोलला ते ऐकलं तुम्ही. जाऊया आपण तिथपर्यंत. हे दिसते ही वाट आहे सरळ एकदम मस्त ओपन रस्ता. आता काय आपण खाली आलो आहे. डोंगराची वाट लगभग संपलीच आहे. आता रस्ता लागेल मेन रोड, तिकडे आपण पोचू. आणि आंबे काढले असणार पुढे येऊन 2 कच्चे आंबे. बघूया काय म्हणतात ते. करवंद काढली आहेत ही बघा. ही करवंद एवढी भेटलीत आपल्याला मस्तपैकी ताजी करवंद. मुंबईला घ्यायला गेलात ना तर एवढी करवंद तुम्हाला मिळणार. कमीत कमी 50 रुपये द्यावे लागणार आणि ती पण शेळी असणार. ही ताजी करवंद आहे. हे बघा हे 2 भाऊ आहेत. एक छोटा भाऊ आहे, एक मोठा भाऊ आहे. तर यांनी वाटतं 2 आंबे काढलेच आहेत. अजून काहीतरी पराक्रम चालूच आहेत त्यांचे. हां, तुमचं काय बोलणं आहे मग? सड्यावर जाऊन आला, मग कसं वाटलं तुम्हाला? एकदम बेस्ट. काय काय खाल्लं तुम्ही सड्यावर? मी करवंद खाल्ली. आणि हा गावचा आहे माणूस बघा, जरा बनियनवर आहे. काय मग कसं वाटलं? मजा आली की नाही? बघा कशी हिरवी. बघा हे
आम्ही काजू आणि आणले काजूची फकं आणि हात फक आणि हा बघा हा हे बोंडू आणि हे चोरलेले चोरलेले आंबे वा मुंबईकर पण आमचा खुश झालाय बघा मुंबईकराकडे एक नंबर मजा आली आहे चला आता दमले आहेत आमचा इथे पाठ संपलोय चला पाठ उद्या येईल. दुसरा पार्ट आता उद्या येईल तर आम्ही चाललो घरी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आपल्याला जेवायचं आहे कोंबडा मारलेला आहे घरी फक्त खायचं आहे बस चला बाय बाय थँक्यू